घरच्यांनाही नॉनव्हेज खायचं फार आवडतं, तर ही अंडा बिर्याणी खास त्यांच्यासाठी झटपट होणारी आणि नॉनव्हेज न खाणाऱ्याला जमेल अशी. इथे मी त्यासाठी सामग्रीमध्ये 4 कांदे, अद्रक लसूण, 2 छोटे टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता 4 कांदे यासाठी, 2 फ्राय करण्यासाठी, 2 प्युरी बनवण्यासाठी रफली चॉप करून घेतलेले कांदे असे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे. अद्रक लसूण घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचे. अंडी उकडून साल काढून घेतलेली आहेत मी. बाउल इतकं दही घेतलेलं आहे. फ्रेश दही घ्यायचं, आंबट अजिबात घ्यायचं नाही. सुक्या मसाल्यांमध्ये 1 टीस्पून धना जिरा पावडर, 2 टीस्पून बिर्याणी मसाला, थोडीशी हळद, लाल तिखट बेडगी मिरचीचं थोडीशी हळद घेतलेली आहे आणि पनीर गिरवी मिक्सचा 2 टीस्पून इतका मसाला घेणार आहे. 1 ग्लास तांदूळ, 1.5 ग्लास पाणी घालून मस्त शिजवून घेतलेले आहेत. पातेल्यामध्ये 1.5 पळी तेल घालायचं. जिरे आणि तेजपत्ता घालून चांगलं कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. असा फ्राय केलेला कांदा अर्धा काढून घ्यायचा डेकोरेशनसाठी हो. आता वरून प्युरी केलेला कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर टोमॅटो घालायचा, मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा. कोरडे मसालेही सगळे इथेच घालायचे. परत घालायचं दही चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. दही घातल्यानंतर गॅस बारीक करायचा. मस्त असं तेल रिलीज होईपर्यंत सगळं परतून घ्यायचं. अंडी घालायची. या ठिकाणी झाकण ठेवून चांगली एक दणदणून वाफ काढून घ्यायची. वाफ काढून घेतल्यानंतर अंड्याचा आणि मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो. थोडासा मसाला आणि अंडी काढून घ्यायची. याच्यावरती वरून भाताची लेयर लावून घ्यायची आणि अंडे आणि मसाले काढले होते तेही असेच वरून घालून घ्यायचे. भाजलेला कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी टेस्टी अंडा बिर्याणी एन्जॉय करायची. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचं बरं का. अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहायचं. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय. रेसिपीच्या लॉंग व्हिडिओची लिंक या व्हिडिओ खाली दिलेली आहे. तिथून तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहू शकता. लाईक शेअर सबस्क्राईब.